वेलदोड्यांची पूड करण्यासाठी वेलदोडे तव्यावर हाताला चटका लागतील इतपतच गरम करून घ्यायचे। लगेचच गॅस ऑफ करायचा आणि तव्यावरच ते गार होऊ द्यायचे। आणि ते पूर्णपणे गार झाल्यानंतर मिक्सर जारमध्ये घ्यायचे आणि यामध्ये आपल्याला 2-3 चमचे साखर टाकायची आहे। वेलदोड्यांच्या प्रमाणानुसार ही साखर घ्यायची। आपण हे वेलदोडे सालासकटच बारीक करणार आहोत, कारण सालांना सुद्धा वेलदोड्यांचा खूप छान सुवास असतो। वेलदोडे किंचित गरम केलेले असल्यामुळे याची सालसुद्धा खूप छान पटकन बारीक होते। आता ही वेलदोड्यांची बारीक केलेली पूड आपण एका गाळणीतून गाळून घ्यायची। हाताने पण छान असं गाळून घ्यायचं आणि वर राहिलेली जी जाडसर पूड असते ती आपण चहा पावडरच्या डब्यामध्ये घालू शकतो, म्हणजे रोजच आपल्याला चहासाठी वापरता येईल। चहा पावडरच्या डब्यामध्येच मी गवती चहाचे तुकडे पण घालून ठेवते, म्हणजे आपल्याला रोज रोज घालायची गरज नाही। वेलदोड्याची छान बारीक पूड तयार झाली आहे आणि वेलदोडे वाटलेलं हे जे भांडं आहे त्यात पण थोडंसं पाणी घालून आणि झाकणात पण थोडंसं पाणी घालून ते पाणी मी चहासाठी वापरलं आहे। ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे। अशी वेलदोड्याची पूड एका डब्यात भरून ठेवली आणि ही चहामध्ये आपल्याला थोडीशी घालता येते, किंवा माझा मुलगा दूध पितो त्यात पण मी थोडीशी त्याला घालून देते। दुधाला छान टेस्ट येते।